मी नीलम. एक असाच छानसा आलेला व्हॉट्सअपवरचा मेसेज खूप सुंदर आहे बरं का. चला तर ऐकूया. आयुष्याच्या संध्याकाळी आपली मुलं जेव्हा काळजी घेतात तेव्हा खूप छान वाटते. बालपणी ज्यांना चिवकाऊचे घास भरवले, आज ते मला आई खाऊन बघ छान आहे म्हणून आपल्या घासातला घास भरवतात. खूप छान वाटते. इवल्याशा पाठीवरचं दप्तर मी उचलून घेईन, आज माझ्या हातातले ओझे उचलायला धावत येतात. खूप छान वाटते. ज्यांची बोटं धरून अक्षरांची ओळख करून दिली, आज ते माझी नवीन टेक्नॉलॉजीशी ओळख करून देतात. किती मजा वाटते आहे. ज्यांना हात धरून रस्ता ओलांडला, आज ते माझा हात धरून रस्ता ओलांडतात. हातांची अदलाबदल कधी झाली कळलंच नाही, पण खूप छान वाटते. चालताना उड्या मारू नकोस, पडशील, असं म्हणणारी मी आज आई हळू, पुढे खड्डा आहे म्हणणारे ते एवढा प्रवास कधी झाला कळलंच नाही, पण खूप छान वाटते. रिक्षाने जाताना ज्यांना आतल्या बाजूला बसवणारी मी आज जागा केव्हा बदलल्या समजलंच नाही, पण खूप छान वाटते. प्रयत्न करून बघ, शिकवलंय ना मी तुला, असे म्हणणारी मी, आणि आज सोपं आहे ग, एकदा शिकलीस की येईल तुला, असे सांगणारे ते. किती गंमत वाटते आहे. ज्यांच्याबरोबर बडबड गीते आणि छान छान गोष्टी ऐकल्या, आज ते आई हे गाणं ऐकलंस का, बीट्स आवडतील बघ तुला, असं म्हणतात. तेव्हा काय सांगू काय वाटतंय, लय भारी वाटतंय. शाळेच्या पिकनिकला जाताना बसमध्ये बसवून देणारी मी, आणि आज मी प्रवासाला जाताना मला बसमध्ये बसवणारे ते. शब्द तेच, काळजी तीच, भूमिका बदलल्या. किती मस्त वाटते. त्यांना काही होत असेल तर घाबरणारी मी, आणि मला जरा बरं नसलं तर कासावीस होणारे ते. किती कृतकृत्य वाटते. लहानपणी त्यांचा अनाठाई हट्ट कसा चुकीचा आहे हे सांगणारी मी, आज माझे एखादे मत कसे चुकीचे आहे हे माझे मन न दुखवता मला पटवण्याचा प्रयत्न करतात. किती अभिमान वाटतो. मुले घरात दिसली नाहीत तर कासावीस होणारे बाबा, आणि आज हे काय बाबा अजून आले नाहीत म्हणणारी मुलं. परत शब्द तेच, काळजी तीच, भूमिका कधी बदलल्या समजलंच नाही. इवलेसे गळ्यात पडणारे हात आज आधार द्यायला खंबीर झाले. खूप छान वाटते. नकळत संस्कार घडले, नकळत भूमिका बदलल्या, नकळत त्यांच्याच एक संवेदनशील पती आणि हळूवार पिता आकार घेऊ लागलाय. खूप धन्य वाटतंय, खूप धन्य वाटते. थँक्यू.